मानाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. इंडियन रोड कंडिशनवरती 90 to 100 खूप स्पीड झाला. वन टाइम इन्व्हेस्टमेंट हे ॲक्च्युली आपलं जीव वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तुम्ही स्पेशली रात्रीचे ओव्हरटेक करताय तर जो नमस्कार मंडळी. सो आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे ना तो नवीन रायडरसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, माहितीपूर्ण असणार आहे. आपण जेव्हा नवीन राईड चालू करतो ना, नवीन रायडर बनतो, राईड करायचा विचार आणतो मनामध्ये, तेव्हा ना मनामध्ये भरपूर असे प्रश्न येतात. तर तसेच काहीचे प्रश्न मी आजच्या आपल्या मोटोकास्टमध्ये घेऊन आलो आहे आणि त्यांची उत्तरं मी तुम्हाला माझ्या अनुभवातून देणार आहे, माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लास्ट व्हिडिओला जो आपण भरभरून प्रेम दिलात माझ्या पहिला बाईक एक्सपिरियन्सबद्दल, बाईक राईड एक्सपिरियन्सबद्दल, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार. आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. त्याआधी आपला नेहमीचा प्रश्न आपुलकीचा, कसे आहात तुम्ही, बरे आहात ना सर्वजण. सो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल द रोड जर्नीजवरती. सो सुरुवात करूया आजच्या आपल्या मोटोकास्टला. तत्पूर्वी ही ट्रॅफिक बघा यार किती आहे. ही नेहमीची ट्रॅफिक असते इथे. मी डेली ही ट्रॅफिक फेस करतो आणि घरी जातो. कधी कधी रनिंग लागते, ते कधी कधी एका जागी उभा राहतो. भाई वाट लागते पूर्णपणे. असो चला, आज तुम्ही पाहत आहात आपल्याकडे हिमालयन नाही आहे. मी आज एनटॉक चालवते TVSची. ॲक्च्युली बरेच दिवसापासून हिला चालवली नव्हती आणि आपल्या हिमालयनमध्ये थोडं काम करायचं आहे. सो त्याच्यामुळे तिला घरीच ठेवलं आहे आणि एनटॉकवरती मी सध्या आजकाल ट्रॅव्हल करतो आहे. सो चला आजच्या वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. मोस्टली मित्रांनो, मी जेव्हा राईडला जायचो ना किंवा मी आता पण जातो तर मी माझ्या मित्रांना विचारतो की तर तुम्ही येत आहे का माझ्यासोबत, चला म्हणून. सो मित्रांचं उत्तर असतं की अरे यार माझ्याकडे ही गाडी आहे, माझ्याकडे यार ॲक्टिव्ह आहे, माझ्याकडे यार स्कूटी आहे, तर यार मी कसं येणार, तू निघून जाणार, तुझी गाडी अशी आहे, तू पुढे पुढे फटाफट निघून जाशील, आम्ही पाठी राहू. सो ह्याच संकल्पने, ह्याच विचारामागे आपला पहिला प्रश्न आहे. टूरिंग करण्यासाठी, राईड करण्यासाठी गाडीची CC मॅटर करते का? मित्रांनो, तुमच्यामध्ये जर का राईड करायची ही असेल, आतून जिद्द असेल ना, अगर तुमच्यामध्ये ना जर का तुमच्यामध्ये एवढं करज असेल ना, तर भाई गाडीची CC मॅटर नाही करत. मॅटर करते तर तुमचा जिगरा, तुम्ही गाडी कशा पद्धतीने चालवताय, कशी चालवताय, ती खूप मॅटर करतं. टूरिंग करायचं ना भाई, टूरिंग तू कर. राईड करायचं ना, राईड कर. तुला आवडते तू कर. डझंट मॅटर की तुझ्याकडे गाडी कोणती आहे. ऑफकोर्स गाडी मॅटर करते, कम्फर्टेबल वगैरे त्या गोष्टी असतात. बट जर का आपल्याकडे नसेल तर जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण खुश राहून राईड करू शकतो. असं काहीही नाही आहे की करण्यासाठी हीच गाडी पाहिजे, हे असेल तरच मी करणार, हे असेल तरच मी जाणार. मित्रांनो, मी स्वतः शाईनवरती जर्नी सुरू केलेली रायडिंगची. त्याच्यानंतर शाईनला मी गोव्यापर्यंत घेऊन गेलो आहे, त्याच्यानंतर ॲक्टिवा गोव्यापर्यंत घेऊन गेलो आहे. सो त्या टायमाला मी ब्लॉग करत नव्हतो. सो मित्रांनो, हेच आहे की राईड करताना गाडी मॅटर करत नाही. तुमच्याकडे एखादी, तुम्हाला फक्त गरज आहे एका गाडीची, एका बाईकची जी व्यवस्थित चालते आणि तुम्ही तिच्यावरती खुश आहात. जे काय आपल्याकडे ना मित्रांनो त्याच्यामध्ये समाधानी राहायचं आणि आपण आपला शौक पूर्ण करायचा. पुढे जाऊन तुम्ही अर्निंग चांगली झाली, तुमचं इन्कम वाढलं, तुमची परिस्थिती झाली, मग घ्या टूरिंग बाईक आणि बिंदास मोठ्या सिस्टीची गाडी घ्या आणि बिंदास ट्रॅव्हल करा. नाही तोपर्यंत जे आहे त्याच्यामध्ये खुश राहा आणि आपले शौक पूर्ण करा. सो हेच आहे की मॅटर नाही करत यार, तुमची जिद्द मॅटर करते. तुमच्यात जर का ते आतमध्ये असेल ना की भाई मला टूरिंग करायचे, बरीच पब्लिक फिरते. सो टूरिंग करताना आपण वेळ पडली तर आपण गाडी काढून जातो ना कुठे पण, तर काय मॅटर नाही करत आहे. समोरची गाडी कोणती पण असू दे, चालून किती चालवणार गाडी तू. इंडियन रोड कंडिशनवरती 90 to 100 खूप स्पीड झाला. त्याच्या पुढेही जातात लोक, बट ते किती, तेवढ्यासाठी तुम्ही किती. हार्डली तुम्ही एखादा समजा जर एखादी 400 cc गाडी चालली आहे, तुमची 150-200 cc गाडी असेल, हार्डली तुम्ही एक 15-20 सेकंदामध्ये एकमेकांना कवर करू शकता. सो एवढं मॅटर करत नाही टूरिंग करताना. सो जे तुमच्याकडे असेल त्याला थम्सअप करा आणि त्याच्यावरती आपली राईडचा शॉक तुम्ही पूर्ण करा. सो चला, आता आपण जाऊया सेकंड प्रश्नाकडे. आणि हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे देखील. राईड करताना खूप इम्पॉर्टंट ह्या गोष्टी आहेत की हा जो असा प्रश्न आहे ना, बरीच जणं मी बघतो की बरीच जण असे राईड करतात फक्त हेल्मेट घालून. सो नाही, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपला सेकंड टॉपिक असणार आहे रायडिंग गिअर्स. रायडिंग गिअर्स इम्पॉर्टंट आहेत का? तर मित्रांनो हो, रायडिंग गिअर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. रायडिंग गिअर्स म्हणजे काय ना, बेसिकली रायडिंग गिअर्स एक अशी वस्तू आहे ना, इन केस आपण जेव्हा जातो रस्त्याला राईड करतो आहे, आपण टूर करतो आहे, हायवेला गाडी चालवतो आहे,
कधी चुकून काही झालं तर रायडिंग गिअर्स आपल्याला वाचवतात, हे जीवनदान देतात आपल्याला. आय नो रायडिंग गिअर कॉस्टली असतात, सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे ज्याला हाऊस पूर्ण करायचे त्याच्या बजेटच्या पलीकडे असतात. पण मित्रांनो वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, हे लवकर खराब होत नाही. वन टाईम इन्व्हेस्टमेंट हे ॲक्च्युली आपलं जीव वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आलं आपलं हेल्मेट, सर्वात इम्पॉर्टंट आहे, एकदम महत्त्वाचं हेल्मेट आहे. त्याच्यानंतर येतं आपलं जॅकेट, रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट्स, त्याच्यानंतर आपले शूज, ग्लव्स, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात राईड करताना. सो मित्रांनो सर्वांचाच बजेट असतो अशातला भाग नाही. ज्या टायमाला मी देखील राईड सुरुवात केली त्या टायमाला मी जस्ट हुडी घालून जायचो. हुडी आणि वरती एक लेअर जॅकेट ते असायचे. म्हणजे मिनिमम एवढं तरी कॅरी करा की एक जाड्या लेअरचे कपडे घाला, जेणेकरून आहे ना इम्पॅक्ट जरी झाला ना तरी तो इम्पॅक्ट एवढा जोरात येत नाही. आणि नाहीतर कमीत कमी हेल्मेट तर आपण वापरतोच, हेल्मेट तुम्ही वापरत राईड करताना. आणि सोबत आहे ना एल्बो गार्ड, नी गार्ड आहे ना भेटतात 1100-1200पर्यंत एल्बो गार्ड, नी गार्ड भेटतात. ॲटलिस्ट कमीत कमी तेवढे तरी वापरायची सुरुवात करा. सुरुवातीला थोडं अनकम्फर्टेबल वाटेल, पण नंतर तशी सवय होत जाईल. त्या पद्धतीने म्हणून मी हळूहळू त्या गोष्टीसाठी यूज टू होत जाईल. तिथून मग पुढे अपग्रेड झालात की मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे रायडिंग गिअर्स अवेलेबल आहेत. सो तुम्हाला जे परवडतील, जे तुमच्या खिशाला परवडतील त्या पद्धतीने तुम्ही अपग्रेड करा स्वतःमध्ये आणि पूर्ण रायडिंग गिअर्स घालून गाडी चालवा. एक काय बोलतात त्याला, एक रिस्पॉन्सिबल रायडर बनून गाडी चालवा. आणि शूज कंपल्सरी घाला राईड करताना. मी बऱ्याच जणांना बोलतो सँडलवरती वगैरे राईड करतात, तर नाही, सँडलवरती राईड नाही करायची. काही रस्त्यानं आपण चालतो, ऑफ रोड वगैरे आलं, खरं दगडी बिगडे उडतात, लागतात पायाला, तर कधी काय झालं तर आपल्या गाडीखाली मेन म्हणजे ना पाय आपल्या गाडी बाईकखाली येतो आपल्या. सो त्यासाठी शूज खूप महत्त्वाचे, त्याने इम्पॅक्ट कमी होतो. तर 1000-1200ला देखील शूज भेटतात, स्टील टोवाले, हाय अँकल, लो अँकलवाले, तर त्यातले शूज घ्या, ते शूज वापरा आणि गाडी चालवा. सो रायडिंग करताना कंपल्सरी रायडिंग गिअर्स वापरा. तर जे आम्ही काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या, त्यातल्या जे काही तुम्हाला परवडेल, जे तुमच्या खिशाला परवडणारं असेल ती वस्तू घेऊन तुम्ही वेअर करा आणि रायडिंग करा. ठीक आहे. सो चला, हा झाला आपला दुसरा टॉपिक. तिसरा टॉपिक तर असा आहे ना की माझी आई मला आज पण शिव्या घालते, माझी आई मला आज पण ओरडते की जेव्हा मी आईला बोलतो की मी चाललो आहे आणि मी बाहेर जातो आहे, असं निघतो आहे म्हणून ह्या टायमाला. सो आई मला हमखास रामायण महाभारत ऐकवते, हमखास मला लेक्चर ऐकवते आई मला. सो यस, तिसरा टॉपिक आपला आहे डे राईड किंवा नाईट राईड, ह्यापैकी काय सुटेबल आहे. सो मित्रांनो मी तुम्हाला माझं सांगायचं झालं तर मी नाईट राईड लवर आहे. मला रात्रीची राईड करायला खूप आवडते. त्याला कारणं पण तशीच आहेत. पहिलं गोष्ट म्हणजे वातावरण, सूर्याचा त्रास नाही, उन्हाचा त्रास नाही, रात्रीचं थंड वातावरण. तुम्ही कुठेही जा, इवन तुम्ही आता आपला मार्च चालू उद्यापासून. सो तुम्ही आता जर रात्रीची ड्राईव्ह करायला गेलात ना हायवेला, तुम्हाला मस्तपैकी गार जाणवेल, थोडा गारवा जाणवतो. तर हायवेला राईड करताना, रात्रीची राईड करताना मला खूप मजा येते. सो मी रात्रीची राईड प्रिफर करतो. मी सर्वांनाच प्रिफर करा, अशातला भाग नाही. त्याच्यासाठी पण काही पॉईंट्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या गाडीची चांगली विजिबिलिटी असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी इथून एक 15-20 फुटापर्यंत चांगला क्लिअरली व्ह्यू दिसला पाहिजे रात्रीची गाडी चालवताना. ह्याची तुम्ही पहिली काळजी घ्या. कारण की सीन असं असतो ना, आपण जेव्हा हायवेला ट्रॅव्हल करतो, आता इथे बघा ह्या हायवेला, आता मी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती राईड करतो आहे, चारी साईडने लाईट्स आहेत, मॅटर करत नाही. आपण जेव्हा बाहेर आउटसाईड निघून जातो ना, आउट ऑफ सिटी निघून जातो ना, त्या टायमाला ना हे नसतं, लाईट्स नसतात रस्त्यावरती. घाट रोडमध्ये आपण राईड करतो तेव्हा लाईटी नसतात, समोरून गाड्या येतात, हाय बीम असते, हाय बीममध्ये खूप डोळ्यांना त्रास होतो. सो त्याच्यामुळे एक चांगली लाईट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सो गाडीला तुम्ही चांगली लाईट लावा आधी सर्वात पहिली, आणि त्याच्यानंतर तुम्ही राईडसाठी निघा. सर्वात पहिलं सजेशन तर मी हेच करेन, जर तुम्ही राईड करणार असाल तर गाडीला एक चांगली जी तुम्हाला परवडेल, HJGच्या वगैरे मार्केटमध्ये चांगल्या लाईट्स अवेलेबल आहेत. सो त्या लाईट्स लावा. एक काम करतो, ट्रक बघण्यापेक्षा ना इथे थांबूया, सिग्नल सुटला की मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो, कारण की ट्रक बघत बसण्यात काय अर्थ नाही. चलो इथे ना याच्या सर्कलच्या ना दोन्ही बाजूने गाड्या निघतात ना, सो थोडं कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. झोप ही कशी
कारण आहे ना, असं कारण आहे ना ज्याच्यामुळे घरातले पण थोडे नाईटला निघताना घरातले पण 10 वेळा सांगतात की बाई सावकाश जा, सावकाश जा, सांभाळून जा, सावकाश गाडी चालव. कारण की मित्रांनो कसं असतं ना, रात्री आपण जेव्हा गाडी चालवतो ना, तुम्ही 3-3:30 वाजेपर्यंत ना गाडी बिंदास चालवाल, तुम्हाला काही वाटणार नाही. पण त्याच्यानंतर जो टाईम असतो ज्याला आपण साखर झोप बोलतो, 3-3:30 नंतरचा जो 6 वाजेपर्यंत जो टाईम असतो ना, त्या टायमामध्ये 100% डोळे जड होतात, झोप लागायची सुरुवात होते. सो अशा टायमाला सिम्पल गोष्ट आहे, तुम्हाला जर का वाटतं आहे तुमचे डोळे हेवी होत आहेत, तुम्हाला झोप येते, सरळ गाडी साईडला घ्या, सरळ गाडी साईडला घ्यायची आणि थांबायचं. काही फरक पडत नाही की 10 मिनटाचा घ्या, 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, जोपर्यंत तुम्ही शुअर होत नाही की चल मी आता गाडी चालवू शकतो, तोपर्यंत भाई गाडी चालवायची नाही. थांबा, तोंड धुवा, चाय, कॉफी, रेडबुल जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल, रस्त्याच्या आजूबाजूला काय टपरीवरती जे काय भेटेल ते घ्या, ते पिया. तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला फ्रेश वाटत नाही तोपर्यंत जाऊ नका. 2 मिनटं सूरज सर भेटलेत. हां, तर चला मंडळी, सॉरी ॲक्च्युली मला सर भेटलेले, मित्र भेटलेले माझे परत, तर तिथे थोडा उशीर झाला, मध्येच थांबावं लागलं. तर चला आता कंटिन्यू करूया आपला टॉपिक, डे राईड और नाईट राईड. सो कुठे होतो आपण, झोप. तर तेच आहे, तर त्याच्यासाठी थांबा, वाट बघा, झोप उडाली त्याच्यानंतर ड्राईव्ह करा. आता दिवसाबद्दल सांगायचं झालं ना, तर दिवसाचं ना ॲक्च्युली 8-9 वाजेपर्यंत राईड करायला काय वाटत नाही. 7-8-9 पण जास्तच बोलतो आहे मी. तोपर्यंत राईड करायला ना काही वाटत नाही, पण त्याच्यानंतर जसं सूर्य डोक्यावरती येत जातो त्यानंतर राईड करणं म्हणजे बाप रे, लय हालत खराब होते राव. सो हा एक मायनस पॉईंट आहे जो मला अजिबात आवडत नाही करायला. बट ठीक आहे, जेव्हा आपण बाहेर टुरिंगला असतो तेव्हा काय मायनस आणि काय प्लस ना. चाललो आहे, प्लॅन आहे, आयटनरी बनवले, तो राईड करायचीच आहे. बट जे शॉर्ट राईड असतात 7-8 तासाच्या वगैरे, त्या तर मोस्टली मी नाईटला प्रिफर करतो. त्याच्यामुळे माझे नाईट राईड खूप मला फेवरेट आहे, मला आवडते करायला. डे मी सहसा अवॉइड करतो. जेव्हा मी 200-250 किलोमीटरच्या जवळपास राईड करतो तेव्हा, किंवा मी अर्ली मॉर्निंग निघतो, मग लोकेशनपर्यंत दुपारी ऊन चढायच्या आधी लोकेशनपर्यंत पोचायचं. सो अशा प्रकारे आय होप तुम्हाला दिवसाचा राईड करायचा आणि नाईटचा राईड करायचा टॉपिक क्लिअर झाला असेल. सो ज्या पद्धतीने तुम्हाला सस्टेनेबल वाटेल, तुम्हाला सुटेबल वाटेल, त्या पद्धतीने तुम्ही टायमिंग निवडा. आपण बेस्ट टाईम सांगू, जर तुम्ही डे राईड करणार असाल तर अर्ली मॉर्निंग सकाळी 4 वाजेपर्यंत निघायचं ट्राय करायचं. जवळपास कुठे लोकेशन असेल, जवळपास जाणार असाल तर, लांबी जाणार असाल तर तुम्हाला नाईट राईड अवॉइड करायची असेल तर हा बेस्ट टाईम आहे राईड करण्यासाठी. आणि नाईट राईड करणार असेल तर तुमच्यावर येते, तुम्ही तुमची ट्रिप असेल, जे तुम्हाला किलोमीटर कवर करायचे असतील त्या पद्धतीने, त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करा आणि तुम्ही राईड चालू करा. ठीक आहे. सो चला, आता आपला 4था पॉईंट. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की अरे ग्रुपमध्ये जाऊया की सोलो जाऊया. मला बरेच जण विचारतो सोलो जातो का ग्रुपमध्ये जातो. सो माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझ्यासोबत मोस्ट ऑफ द टाईम अनिकेत असतो. सो म्हणजे मी एकटा सोलो जातो. माझ्या गावी वगैरे जायचं असेल मला तर मी जातो सोलो. ते 250-300 किलोमीटर आहे. पण मी अजूनपर्यंत तरी एवढी लांब लचक अशी सोलो राईड नाही मारली. पण मोस्टली ज्या माझ्या मोठ्या राईड असतात ज्या आतापर्यंत मी केल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व राईडमध्ये अनिकेत माझ्यासोबत असतो. आणि माझे 1-2 मित्र आहेत. मी कसं निघताना मित्रांना विचारतो बाबा कोण येतं आहे का. तर एखादा कोण रेडी झाला यायला सो ते मला मित्र माझे जॉईन करतात. अदरवाईज मी आणि अनिकेत जिंदाबाद. सो आम्ही दोघंच जण मोस्टली निघतो कुठे पण जायचं असेल तर. अदर आता ग्रुप राईड आणि सोलो राईडमध्ये ना ॲक्च्युली सीन असं ना, जेव्हा आपण ग्रुपमध्ये राईड करतो ना ते खूप आहे ना हेल्पफुल असतं. इमर्जन्सीमध्ये वगैरे कामाला येतं. आपल्यासोबत मित्र असतात, बाकीचे रायडर्स असतात. तो नवीन अनुभव आपल्याला अनुभवायला भेटतात. त्या प्रत्येकाची बाईकची राईड करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तो प्रत्येकाच्या पद्धतीचे आपल्याला अनुभव होतात. बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटतात. सो ग्रुप राईड याच्यासाठी खूप फायद्याची आहे. इमर्जन्सीमध्ये कधी काय झालं वगैरे ना तरी पण ना सोबत आपले मित्र असतात, आपले रायडर्स पार्टनर असतात. सो त्यांच्यासोबत आपली ती वेळ निघून जाते. ह्यावेळेला सोलोमध्ये ना भाई कोण नसतं. तुम्ही तुमच्या मनाचे राजे. काय झालं तरी ते तुम्हाला एकट्याला निस्तरायचे आहे. काही होते. आता जसं बघा माझ्यासोबत मागे आता एकविरेला मी गेलो तेव्हा माझी चेन निघाली, तेव्हासोबत अनिकेत सोबत होता. सो कुठे ना कुठे एक हेल्प झाली त्याची.
तेच मी जेव्हा एकदा गोव्याला शाईन घेऊन जात होतो ना, त्या टायमाला आपला जो फूड ट्रॅक्स असतो ना शाईनचा, त्या टायमाला माझ्यासोबत कोण नव्हतं. मला जवळ 3 किलोमीटर गाडीला धक्का मारत न्यावी लागली. मध्ये ते वेल्डर बघावा लागला, वेल्डरकडे मी वेल्डिंग करून घेतली. त्याच्यानंतर मी कुठे जाऊन निघालो. म्हणजे जवळजवळ त्या गोष्टी म्हणजे 2 ते 3 तास गेले. ती सिच्युएशन मला पूर्ण एकट्याला फेस करावी लागली. सो हा फरक आहे ग्रुप राईड आणि सोलो राईडमध्ये. त्याच्यानंतर एक मेन पॉईंट आहे तो बजेट. जेव्हा आपण मित्रांसोबत राईड करतो ना, जो आपला पेट्रोल सोडून, पेट्रोल पण आपण मागे पुढे रायडर पिलियन्स असेल तर तो दोघांमध्ये डिवाईड होतो. अदरवाईज आपला जो पुरा ट्रिपचा जो बजेट असतो ना, तो ट्रिपचा पूर्ण बजेट आहे ना डिवाईड होऊन जातो. तेच जर का सोलो राईडमध्ये बघायचं झालं तर पूर्ण खर्च आपल्याला करायचा. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण जर कुठे स्टे वगैरे केला हॉटेलमध्ये, समजा एखाद्या हॉटेलचं बिल आहे, समजा एखाद्या हॉटेलचा प्राईस आहे 2000 रुपये पर नाईट. पण तेच जर का तुम्ही हे बघा, हे असे ना, हे झोमॅटोवाले वगैरे ना आहे 2000 रुपये, ठीक आहे. बट जर तुम्ही तिथे 4-5 जण असाल ना राईड करताना, 4 जणांमध्ये तुम्ही ॲडजस्ट करणार असाल ना, तर ते तुम्हाला डायरेक्ट पर पर्सन 500 रुपये पडतं. बट जिथे तुम्ही सोलो असाल ना, तर ते तुम्हाला एकट्याला पडतं, ते 2000 रुपये एकट्याला भरावे लागतात. सो आहे त्याच्यामध्ये एक प्लस मायनस पॉईंट आहे. सो तुम्ही ठरवा तुम्हाला ग्रुप राईड करायचे, सोलो राईड करायचं, तुमचा बजेट कसा आहे, काय कसं आहे, त्यानुसार डिसिजन घ्या. मोस्टली जर का असेल तर मी तर मोस्टली सजेस्ट करेन, नवीन तुम्ही राईड करणार असाल, नवीन जाणार असाल रायडिंगसाठी, तर सजेस्ट करतो की मोस्टली तरी एक मित्रासोबत राहू द्या. ग्रुप राईड्स तुम्ही सजेस्ट करेन मी तुम्हाला. ॲटलिस्ट कमीत कमी 1-2 मित्र तरी सोबत ठेवा, 1-2 गाड्यासोबत राहू द्या, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. एकदा तुम्ही तुमच्या रायडिंगबद्दल शुअर झाले. कारण की ना मित्रांनो, सिटी राईड करणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि हायवे राईड करणं ना खूप वेगळी गोष्ट आहे. सिटी राईड करणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि हायवे राईड करणं ना खूप वेगळी गोष्ट आहे. हायवेला राईड करण्याचे म्हणजे बोलतो ना आपण, हायवेला राईड करणं कम्प्लिटली डिफरंट आहे सिटी राईडपेक्षा. सिटीमध्ये तर जरा सिग्नल टू सिग्नल जास्त रस्ता खाली नसतो, स्पीड मारता येत नाही. पण हायवेला त्याच्या उलट आहे भाई, फुल रस्ता खाली असतो, गाड्यांना रप पळतात भाई, मागचा पुढचा विचार करत नाहीत, सरासर गाड्या पळतात, स्पीड लिमिट वगैरे कोण बघत नाही. अनुभव मी सांगू तुम्हाला, मी आता मध्ये औरंगाबादला जाताना भाई काय रात्रीच्या त्या रोडला गाड्या पळतात, रस्ता एवढा चुम्मा रस्ता होता ना भाई, बिनधास्त तुम्ही गाड्या पळवा. रात्रीचं मी ड्राईव्ह करत होतो, म्हणजे लाईट वगैरे चांगले ऑब्व्हियसली आहे. सो ना एक नंबर चुम्मा रस्ता होता, पण भाई त्या रस्त्याला गाड्या अशा पद्धतीने पळत होत्या ना, काय सांगू तुम्हाला यार. असं एखाद्या लक्ष नसेल ना तर भाई ना फाटलीच पाहिजे 100%. भाई झुप गाड्या निघून जातात राव, माहिती नाही पडत, माहिती आहे का. मोठ्या त्या 4 व्हीलर जातात ना, अरे अशा पद्धतीने पळतात. आणि भाई एखादा ट्रक वगैरे असेल ना, तो तर भाई असा आवाज करत जातो ना भाई, खरंच भीती वाटते. सो जरा व्यवस्थित काळजीपूर्वक ड्राईव्ह करा, बाकी काही नाही आहे. तर मित्रांनो चला, आता मी तुम्हाला काही ना मोजक्या टिप देतो, ज्या मी पण स्वतः फॉलो करतो, तुम्ही पण त्या फॉलो करा. आपण लहानपणापासून जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो हायवेवरती बोर्ड्स लागलेले असतात, स्पीड लिमिटचे किंवा एक राईट लेफ्टवाले असतात. सो ते जे मार्किंग असतात ना, त्या मार्किंग प्रॉपर फॉलो करा. लाईक मध्ये ज्या पांढऱ्या रेषा असतात, काही ठिकाणी एकदम प्लेन असतात, तुटलेलं नसतं, एकदम सरसकट असतात. सो त्या ठिकाणी मोस्टली ओव्हरटेक करणं टाळा. तुटक्या रेषा असतील तिथे बिंदास ओव्हरटेक करा. समोरून तुम्हाला दिसतंय गाडी कोणती येत नाही आहे तर तुम्ही ओव्हरटेक करू शकता. अदरवाईज जोपर्यंत तुम्ही खात्रीशीर नसाल तोपर्यंत ओव्हरटेकच्या भानगडीत पडू नका. ते म्हणतात ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. सो त्या पद्धतीमध्ये. आणि ओव्हरटेक करताना आपण जेव्हा रात्रीचे ओव्हरटेक करताय, स्पेशली घाटामध्ये जर तुम्ही स्पेशली रात्रीचे ओव्हरटेक करताय, तर जो आपल्या पुढे समजा गाडी चालली आहे, जोपर्यंत त्या सुरुवात पर्यंत गाडीला पहिली फ्लॅशलाईट मारा, पासिंग लाईट द्या. त्याच्यानंतर त्याचा जर का रिप्लाय आला, अशा पद्धतीची पासिंग लाईट मारा, त्याच्यानंतर त्याचा रिप्लाय आला तर ठीक आहे, नाही रिप्लाय येते तर तुम्ही हॉर्न मारून बघा एकदा. जोपर्यंत तुम्हाला साईड देत नाही ना, म्हणजे विंडोतून हात बाहेर काढून तुम्हाला जायचं सिग्नल देत नाही ना, तोपर्यंत भाई त्याला ओव्हरटेक करायच्या भानगडीत पडू नका. कारण की कसं असतं ना, मोठ्या गाड्या असतात ना, ट्रक बसेस वगैरे, त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसत नाही. कार वगैरे असेल ना तर मे बी आपण गेस करू शकतो, आपल्याला दिसतं, विजिबिलिटी क्लिअर असते. पण ट्रक आणि जेव्हा हे असतात ना, लक्झरी बसेस असतात ना, तेव्हा त्याच्यामध्ये विजिबिलिटी खूप कमी असते, आपल्याला दिसत नाही, ॲक्च्युली ऑलमोस्ट दिसत नाही. सो जोपर्यंत त्यांचा इशारा येत नाही ना, तोपर्यंत भाई ओव्हरटेक करायच्या भांगडीत पडायचंच नाही. ज्या टायमाला ती लोक बोलतील ना की भाई चलो पास, त्या टायमाला बिंदास तुम्ही गाडी टाका.
पण त्यावर अंदाजा पण तुम्हाला आला पाहिजे, ब्लाइंड स्पॉट आहे किंवा काय आहे काय नाही याचा पण तुम्हाला अंदाज आला पाहिजे. त्याच्याबरोबरती बिंदास तुम्ही गाडी टाका. आणि मोस्टली जर का पुढे कोणी नसेल, कधी कधी ना ब्लाइंड स्पॉटला जे येतात ना, ब्लाइंड स्पॉट म्हणजे एखादा टर्न येतोय आणि त्या पुढे आपल्याला काही विजिबल नाही, त्या टर्निंगला मोस्टली गाड्यांना ओव्हरटेक करणं टाळा, त्या टायमाला ओव्हरटेक करू नका. सो गाडी चालवताना व्यवस्थित काळजीपूर्वक गाडी चालवा. घाट रस्ता आहे म्हणून कॉर्नरिंग वगैरे करताय, ठीक आहे करा, पण जोपर्यंत तुम्ही शुअर नाही आहे ना तोपर्यंत तेवढी लीन गाडी करू नका. आधी पहिला अंदाजा घ्या गाडीचा, काय कसं आहे, रस्ता कसा आहे, काय कितीचा स्पीड आहे, काय त्या पद्धतीने तुम्ही गाडी लीन करा, त्या पद्धतीमध्ये कॉर्नरिंग करा. ठीक आहे. सो आणि तेच ओव्हरटेक करताना सांभाळून ओव्हरटेक करत जावा. त्याच्यानंतरला सेकंड, मगाशी म्हटल्याप्रमाणे झोप आली तर गाडी साईडला थांबवा. काय ना, आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आहे की भाई मी एवढ्या तासात आलो, तुला एवढे लागतात तर मला एवढे लागतात. हे मी आधी करत होतो, पण नंतर कळायला लागलं, त्यानंतर ही गोष्ट माझ्यासाठी अजिबात मॅटर करत नाही. मी आता पण मला कुठे असं मला वाटलं ब्रेक घ्यायचा, मी टायर्ड आहे, मी भाई सर्व गाडी साईडला उभी करतो. सो सेम, कारण की कसं आहे ना भाई, त्यांच्या कोणाचा काय जात नाही, उद्या काय झालं तर भाई आपल्याला आपल्या घरच्यांना त्रास. सो त्यामुळे ह्या गोष्टी अवॉइड करा. तुम्हाला जर का वाटतंय तर तुम्ही सरळ थांबा, कारण की आपल्याला कोणाला दाखवायचं नाही, आपण आपले शौक पूर्ण करतो आहे, आपण राईड करतो आहे, आपले शौक आहेत. आपल्या शौकमध्ये दुसऱ्याला किंवा आपल्या घरच्यांना त्रास नको याची काळजी घ्या तुम्ही पण. ठीक आहे. आणि मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण घाटामध्ये गाडी चालवतो ना, एक लाईट आहे ना रस्त्याच्या, तुम्ही जेव्हा ऑक्स लावता पुढे, ऑक्स लाईट, फॉग लाईट जी पण तुम्ही लावाल ना, मोस्टली ना वन वे रोड येतात ना, त्या टायमाला ही गोष्ट ना खूप कामाची असते. तो तुम्ही घरातून जेव्हा निघालत ना, त्या टायमाला एक लाईट आहे ना कंपल्सरी लेफ्ट साईडला लावून ठेवायची, जे रस्त्याचं तुम्हाला ना बॉर्डर दिसली पाहिजे, रस्त्याची बॉर्डर कुठे. कारण कधी कधी कसं होतं ना, घाटामध्ये किंवा वन वे रूटमध्ये ना गाड्या जेव्हा समोर येतात ना, हाय बीम एखाद्याची समोरून असते, मोस्टली तर हाय बीमच असते, आपण असते तर समोरचे पण लावतात. सो जेव्हा हाय बीम येते ना, तेव्हा आपण पूर्ण ब्लँक होऊन जातो, तेव्हा ना अंदाज येत नाही. आणि जेव्हा स्टार्टिंगला आपण जेव्हा राईड करायला सुरुवात करतो तेव्हा ना खूप बाचकाल होते ह्या सिच्युएशनमध्ये. तर भरपूर जणांना अंदाज चुकतात, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस असतात. तर अशा टायमाला एक लाईट आहे ना कंपल्सरी हायवेला लेफ्ट साईडला लावून ठेवायची, जेणेकरून आहे ना समोरून किती पॉवरफुल हाय बीम जरी आली ना, तरी तुम्हाला तुमची लेफ्ट साईड दिसली पाहिजे की इथपर्यंत रोडची लिमिट आहे, मला ह्याच्या बाहेर जायचं नाही. जर तुम्हाला ही साईड विजिबल दिसत असेल ना लेफ्ट साईड, सो समोरून किती पण मोठी हाय बीम येऊ द्या, किती पण मोठी ट्रॉली वगैरे येऊ द्या, किती पण मोठी गाडी येऊ द्या, तुम्ही त्या गाडीला आरामात पास करू शकता. आता जसं मी इथून चाललो ना, तर मी आता हिला तर मी नाही लावलेत, पण जेव्हा लावणार ना तेव्हा ह्या साईडला लावून ही तुम्हाला किनार द्यायची, मग तुम्ही शुअर आहे की इथपर्यंत बाबा रस्ता आहे, इथपर्यंत मी गाडी टाकू शकतो. मग ब्रेक मारून साईडला गाडी घेतली, बाकीच्या गाडीला पास केला तरीही चालतं. सो ही एक टिप आहे ना, अजून एक लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची टिप आहे रात्रीची राईड करताना. ठीक आहे. आणि सेम जसं बोललं तसं गाडी लेनची शिस्त पाळा, लेन तोडू नका, रॅश ड्रायव्हिंग करू नका, कोणाला काय दाखवायचं नाही आहे काही नाही, तर रॅश ड्रायव्हिंगसुद्धा अवॉइड करा. आणि जे काय आपलं डेस्टिनेशन असेल, जी काय तुमची राईडचं तुम्ही ठरवली असेल, जे काय तुमचा टुरिंगचा सेटअप तुम्ही केला, तुम्ही जो टुरिंगचा तुमचा प्लॅन बनवला असेल तो पूर्णपणे पार पाडा आणि व्यवस्थित तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचा. सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आणि हा व्लॉग बघून, ही व्हिडिओ बघून तुमच्यापैकी जर का कोणी आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून किंवा यूट्यूब ओव्हरऑल फॅमिलीमधून एका दुसरा रायडर जरी त्याने त्याच्या रायडिंगच्या शैलीमध्ये बदल केले किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आली किंवा हे रूल्स फॉलो केले, तर मी स्वतःला धन्य समजेन की भाई मी काहीतरी गोष्ट सांगितलेली ती तुम्ही फॉलो केलात. सो ठीक आहे. चला आता वेळ आले व्हिडिओला एंड करायची. आता जातो घरी, गाडी लावणार, जेवून झोपणार. तुम्हीही जेवले नसाल तर जेवून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कुठल्या गोष्टीमधून काय मत शेअर करायचं तेही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि आता मी संदेश तुमच्या सर्वांची रजा घेतो आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड सेफ राईड. बाय 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 बाय, गुड नाईट, बाय.